नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज स्टेशन 7 मराठी। वारुंजी जिल्हा परिषद गटातील काँग्रेसचे उमेदवार सुनंदा पाटील तसेच पंचायत समिती गणाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जखीनवाडी येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर सभा संपन्न झाली। यावेळी बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करावं असं आवाहन देखील केलं। वारुंजी जिल्हा परिषद गटातील राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार सुनंदा नामदेव पाटील तसेच पंचायत समितीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ जखीनवाडी येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर सभा संपन्न झाली। यावेळी काँग्रेस, शिवसेना, उभाटा गट तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मंडळी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते। या सभेला वारुंजी जिल्हा परिषद मतदारसंघातील मतदार मोठ्या संख्येनं उपस्थित होते। वारुंजी जिल्हा परिषद गटाच्या विकासासाठी काँग्रेसच्या तिन्ही उमेदवारांना विजयी करा असं आवाहन देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी बोलताना केलं। वारुंजी जिल्हा परिषद गटातील कोयना वसाहत पंचायत समिती गणातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराकरता आपण या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या सभेकरता जमलेलो आहोत। आज निवडणूक फार कमी दिवसांची निवडणूक आहे, फक्त आता 4 दिवस प्रचारावर राहिलेले आहे। हे काम झालं पण आज एक मोठी जाहीर सभा या ठिकाणी आयोजित करून त्या मतदारसंघाच्या मतदारांना काँग्रेस पक्षाचे विचार आणि उमेदवारांची ओळख करून देण्याकरता आम्ही इथं आलेलो आहोत। खरं म्हणजे स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याकरता पंचायत राज्य संस्थांची संकल्पना मांडली। लोकसभा आणि विधानसभेला ती कायदे मंडळ आहेत, तिथे कायदे करायचे असतात। विकासाचं काम हे स्थानिक पातळीवरच्या स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद तरी करायचं। म्हणून या आपल्या गावच्या विकासाकरता या निवडणुका महत्वाच्या। आज उमेदवार सुनंदाताई या नामदेवप्पांच्या सुरेची पत्नी आहे। नामदेवप्पांनी पंचायत समिती सदस्य म्हणून अतिशय उत्तम काम केलेलं आहे। तुम्हाला त्याचा परिचय नाही कारण त्या भागाचे पंचायत समिती सदस्य कोविडमध्ये त्यांनी काम केलं, प्रचंड मोठा निधी आणला। अजून लोक आठवण करतात, विरोधकांचा प्रचार चालला आहे, आमचं सरकार दिल्लीत आहे, आमचं सरकार मुंबईत आहे, फंड कुठला आणणार। अरे घटनेनं प्रत्येक स्तरावरच्या प्रतिनिधीला फंड देण्याचा अधिकार दिलेला आहे, तो कोणी हिरावून घेऊ शकत नाही। म्हणून मला विनंती करायची, प्रचंड मोठा जनसमुदाय बघितला, निवडणुकीचा निकाल काय लागणार याच्याबद्दल काही फार काय विचार करायची गरज नाही। गद्दारांची पार्टी आज तुमच्याकडं मतं मागायला आलेली आहे। एका माणसाची गद्दारी केली, दुसऱ्याची पण गद्दारी करणार, जनतेची पण गद्दारी करणार। गद्दारांना मतं द्यायचे, प्रामाणिक विचार लागू करायचा असावा। हरीश बोलता विनंती करतो की येत्या निवडणुकीत हाताच्या करण्याच्या जिल्हा परिषद बदलावा, तिन्ही उमेदवारांना प्रचंड